नमस्कार. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानिक संस्था कर विभागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपणास ॲन्युअल रिटर्न बद्दल या व्हिडिओमध्ये माहिती दिली जाणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्क्रीनमध्ये आपण युजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करावे. तेथे ऑनलाईन सर्व्हिसेस या मेनूमध्ये रिटर्न E2 हे ऑप्शन आहे, तिथे क्लिक करा. तिथे आपणास आपला युजर नेम, ID, पासवर्ड, ID, आपला LBT नंबर, ॲड्रेस सर्व डिस्प्ले होईल. तेथे फायनान्शियल इयर आपण सिलेक्ट करावे. रिटर्न भरण्याचा मोड आहे एक्सेल बेस रिटर्न. तेथे आपण क्लिक करा व जनरेट रिटर्न या बटनवर क्लिक करावे. आपणास रिटर्नची स्क्रीन डिस्प्ले होईल. या रिटर्नमध्ये एकूण 7 पार्ट आहेत. आपली LBT बाबत संपूर्ण माहिती, जसे की आपला LBT नंबर, आपले नाव, पत्ता हे तिथे ऑटो डिस्प्ले होईल. पार्ट 1 मध्ये आपण आता माहिती भरणार आहोत. पार्ट 1 सिरियल नंबर 1 येथे आपण त्या आर्थिक वर्षामध्ये जो काही माल विक्री केला असेल अशा मालाची संपूर्ण किंमत इथे मेन्शन करायची आहे. पार्ट 1 सिरियल नंबर 2 मध्ये आपणास त्या आर्थिक वर्षामध्ये जो काही माल परचेस, ट्रान्सफर, रिटर्न ऑफ गुड्स ऑब्लिक रिजेक्शन असा जो काही माल आपणास प्राप्त झालेला आहे अशा संपूर्ण मालाची किंमत आपणास इथे एंटर करायची आहे. पार्ट 2 मध्ये आपणास प्रथमतः डाउनलोड अपलोड एक्सेल फाईल या बटनवर क्लिक करा. तेथे आपणास एकूण 3 स्टेप आहेत. या स्टेपमध्ये फर्स्ट आपण एक्सेल टेम्पलेट डाउनलोड करून घ्यायचं आहे. येथे एक्सेल टेम्पलेट आपल्याला दिसेल. ही एक्सेल फाईल आपण आपल्या हार्ड डिस्कवर सेव्ह करून घ्या व आवश्यकतेप्रमाणे आपणास टेम्पलेटमध्ये जे कॉलम आहेत त्या कॉलममध्ये आपणास संपूर्ण माहिती भरायची आहे. जसे की आपण जो काही माल परचेस केलेला आहे त्याचा बिल नंबर, बिल डेट, पार्टी नेम, ॲड्रेस, LBT रिसिट नंबर, हे बिल इम्पोर्टचे आहे, ट्रान्सफरचे आहे, रिटर्न ऑफ गुड्स आहे, परचेस फ्रॉम लोकल RD आहे, ट्रान्सफरचे आहे. ॲप्रोप्रिएट टाईप सिलेक्ट आपणास इथे करायचं आहे. जसे की बिल नंबर, बिल डेट, सदरची तारीख ही DD MMYY या फॉर्मॅटमध्ये असणे आवश्यक आहे. माल परचेस केलेल्या पार्टीचे नाव, त्याचा पत्ता, या मालाचा LBT भरलेला पावतीचा क्रमांक, बिल टाइप
जर या मालाचा LBT हद्दीबाहेरील व्यापाऱ्याने भरला असेल तर त्या व्यापाऱ्याचा नोंदणी क्रमांक, जर या मालाचा LBT हद्दीतील व्यापाऱ्याने भरला असेल तर त्याचा LBT क्रमांक, यामध्ये जो पार्ट ॲप्लिकेबल असेल तो भरावा, अन्यथा स्किप करून पुढची माहिती भरावी. रिजेक्ट डेट, यामध्ये आपणास टाईप हा रिसीव्ड बॅक ऑन अकाउंट ऑफ रिटर्न रिजेक्शन असेल त्यावेळेस आपणास ही तारीख ते एंटर करायची आहे. कमोडिटी ग्रुप, या ठिकाणी आपणास LBT रेट लिस्टमधील कमोडिटी ग्रुप जसे की रोमन 1, 2, 3, 4, 5, 6 या ग्रुपपैकी आपला बिलामध्ये जो माल नमूद आहे तो माल कोणत्या ग्रुपमध्ये येतो त्याचा कमोडिटी कोड टाकायचा आहे, कमोडिटी ग्रुप टाकायचा आहे. त्यासमोरच त्या कमोडिटीचा कोड आपणास एंटर करायचा आहे. पुढील कॉलममध्ये आपणास बिलामध्ये मालाची जी डिस्क्रिप्शन असेल ते आपणास इथे एंटर करायचे आहे. पुढे आपणास मालाची एकूण किंमत टाकायची आहे. ही एक्सेल फाईल आपण सेव्ह करायची आहे. अशी सेव्ह केलेली फाईल आपणास स्टेप 2 मध्ये PCMC LBT विभागाकडे सादर करायची आहे. त्याकरिता ती ॲप्रोप्रिएट फाईल सिलेक्ट करून अपलोडवर क्लिक करा. नंबर ऑफ एरर असेल तर तो एरर 0 होईपर्यंत आपणास फाईल अपलोड करायची आहे व ती फाईल आपणास पुन्हा ती फाईल आपण करेक्ट करू शकता व स्टेप 3 मध्ये आपणास ती फाईल इथे सबमिट करायची आहे. कंटिन्यू क्लिक केल्यावर आपणास रिटर्न फाईल करता येईल. ज्या व्यापाऱ्यांना सध्या एक्सेल फाईल अपलोड करणे शक्य नसेल त्यांनी डायरेक्ट रिटर्न त्यांना सबमिट करता येईल. त्याकरिता त्यांनी आय विल अपलोड एक्सेल लेटर या चेकबॉक्सवर क्लिक करणे आवश्यक आहे. येथे क्लिक केल्यावर आपणास एक्सेल फाइल्स सादर करण्याची आवश्यकता आता राहणार नसून ती आपणास नंतर सादर करायची आहे. त्यानुसार पार्ट 2 मध्ये आपणास आपण आर्थिक वर्षामध्ये जो काही माल परचेस केलेला असेल, परचेस इन द फॉर्म ऑफ इम्पोर्ट, ट्रान्सफर, रिटर्न ऑफ गुड्स, अशा सर्व मालाची किंमत आपणास त्या कॉलममध्ये एंटर करायची आहे. पार्ट 2 4 मध्ये आपणास आपण जो काही माल इम्पोर्ट केला आहे याची एकूण बेरीज दिसेल. पुढे पार्ट 2 मधील सिरियल नंबर 5 येथे ज्या मालास LBT देई नाही अशा मालाच्या किमती आपणास एंटर करायच्या आहेत. जसे की परचेस फ्रॉम लोकल RD, रिसीव्ड बाय ट्रान्सफर इन सिटी,
रिसीव्ड बॅक ऑन अकाउंट ऑफ रिजेक्शन, म्हणजे जो काही माल आपण विक्री केलेला होता तो 6 महिन्यात तो माल परत आलेला आहे अशा मालाची किंमत. एक्झम्पशन अंडर सेक्शन 152Q, येथे अनुसूची ब मध्ये ज्या मालास स्थानिक संस्था करापासून माफी आहे असा माल आपण आयात केला असल्यास अशा मालाची किंमत आपण इथे भरावायची आहे. एक्झेम्प्ट अंडर रूल 28, या ठिकाणी जो माल शासनाचे म्हणजेच केंद्र शासन तसेच राज्य शासनाचे मालकीचा माल असेल अशा माल जर आयात केला असेल तर त्या मालाची किंमत इथे भरायची आहे. त्याचप्रमाणे जो माल भारताच्या क्षेत्राबाहेर एक्सपोर्ट केला असेल त्या मालाच्या किमती एक्झम्प्ट अंडर रूल 28 इथे येतील. अशा एकूण डिडक्शनची टोटल आपणास 6 येथे पाहावयास मिळेल. त्यानुसार 7 येथे डिडक्ट केल्यानंतर ज्या मालावर एलबीटी देय आहे अशा मालाची किंमत आपणास इथे पाहावयास मिळेल. 8 मध्ये आपणास ज्या मालावर एलबीटी देय आहे अशा मालाच्या किमतीवर जो एलबीटी देय आहे अशी किंमत आपणास इथे एंटर करायची आहे. या ठिकाणी पार्ट 2 हा भरलेला आहे. सदर पार्ट 2 भरून आपणास तो सेव्ह व सबमिट करायचा आहे. पुढे पार्ट 3, या ठिकाणी आपणास मागे सांगितल्याप्रमाणे एक्सेल फाईल अपलोड करणे शक्य नसेल तर आपण आय विल अपलोड एक्सेल लेटर हा ऑप्शन सिलेक्ट करून मालाच्या किमती भरू शकता. पार्ट 3 हा जो माल मनपा हद्दीत निर्यात करण्याच्या हेतूने आणला असेल असा माल 6 महिन्याच्या आत मनपा हद्दीबाहेर निर्यात गेला असल्यास त्यावर एलबीटी देय होत नाही. असा माल व्यापाऱ्याने पूर्ण आर्थिक वर्षभरामध्ये जो काही आणला असेल त्याची संपूर्ण माहिती इथे भरावायची आहे. पार्ट 3 सिरियल नंबर 9 येथे ए मध्ये मागील वर्षाचा जो ओपनिंग स्टॉक असेल तो टाकावा, नसल्यास 0 व्हॅल्यू येईल. 9B मध्ये त्या आर्थिक वर्षामध्ये जो माल हा एक्सपोर्टसाठी आणला असेल अशा मालाची किंमत आपल्याला टाकायची आहे. त्याची टोटल आपणास 10 येथे पाहावयास मिळेल. आणलेल्या मालापैकी जो माल 6 महिन्याच्या आत हद्दीबाहेर निर्यात केला असेल अशा मालाची व्हॅल्यू आपणास इथे एंटर करायची आहे. 12 मध्ये जो माल 6 महिन्याच्या आत हद्दीबाहेर पाठवू शकला नाही त्या मालाची किंमत आपणास एंटर करायची आहे. 13 या ठिकाणी ज्या माला आणखी 6 महिने संपावायचे आहे अशा मालाची किंमत आपल्याला इथे एंटर करायची आहे. 14 या ठिकाणी कॉलम 11 मध्ये नुसार जो माल मनपा हद्दीबाहेर 6 महिन्याच्या आत निर्यात केला आहे अशा मालावर भरलेला एलबीटी 10% वजावट करून अशी येणारी एलबीटी किंमत आपण इथे एंटर करायची आहे. इथे 10% वजावट करून किंमत टाकणे आवश्यक असेल. 15 मध्ये जो माल 6 महिन्याच्या आत हद्दीबाहेर निर्यात करू शकला नाही अशा मालाची किंमत अशा मालावर एलबीटी देय आहे तर तो एलबीटी
किती आहे तो आपण इथे टाकायचा आहे. पार्ट 3 भरून झाल्यावर पूर्वीप्रमाणे सेव्ह इथे क्लिक केल्यावर हा पार्ट 3 सेव्ह अँड सबमिट होतो. पार्ट 4 मध्ये आपणास हद्दीमधील जो व्यापारी जॉब वर्क करण्याकरिता माल हद्दी बाहेरून आयात करतो अशा व्यापाऱ्याने हा पार्ट भरायचा आहे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे एक्सेल शीट देणे सध्या शक्य नसल्यास आय विल अपलोड एक्सेल लेटर येथे क्लिक करून सदरचा पार्ट पूर्ण करायचा आहे. यामध्ये सिरियल नंबर 16 येथे मागील वर्षी जो ओपनिंग स्टॉक असेल त्याची व्हॅल्यू टाकायची आहे. बी मध्ये पूर्ण वर्षामध्ये जो माल प्रोसेसिंगला आणला असेल त्याची व्हॅल्यू टाकणे अपेक्षित आहे. सिरियल नंबर येथे मालाची एकूण बेरीज दिसते. 18 या ठिकाणी जो माल प्रक्रिया करून 6 महिन्याच्या आत हद्दी बाहेर निर्यात केलेला आहे अशा मालाची एकूण किंमत आपण टाकायची आहे. 19A मध्ये जो माल 6 महिन्याच्या आत हद्दी बाहेर निर्यात करू शकला नाही अशा मालाची किंमत इथे आपण टाकायची आहे. बी मध्ये जो माल प्रोसेस न करता बाहेर पाडू शकला नाही 6 महिने मध्ये अशा मालाची किंमत इथे टाकायची आहे. जो माल 6 महिन्याच्या आत प्रक्रिया करून निर्यात केलेला नसेल अशा मालावर LBT देय आहे. 21 या ठिकाणी जर कोणताही माल प्रक्रिया करून पाठवायचा आहे व ज्याची 6 महिन्याची मुदत संपवायची आहे अशा मालाची किंमत इथे आपणास टाकायची आहे असल्यास टाकायची आहे. बावीस या ठिकाणी जो माल 6 महिन्याच्या आत हद्दी बाहेर प्रोसेस न करता पाठवलेला आहे अशा मालाची किंमत तीवर होणारा देय LBT आपणास इथे आपण कॅल्क्युलेट करून असा LBT इथं टाकायचा आहे. त्यानंतर सेव्ह पार्ट 4 इथे क्लिक करा. त्यानुसार आपला पार्ट 4 हा सेव्ह होईल. पार्ट 5 येथे आपणास जो व्यापारी त्यांचा माल मनपा हद्दी बाहेर प्रक्रिया करण्याकरिता पाठवत असेल अशा व्यापाऱ्याने हा पार्ट भरावायचा आहे. मागे सांगितल्याप्रमाणे एक्सेल फाईल सबमिट करणे शक्य नसेल तर ती आपणास नंतर सबमिट करता येईल. त्याकरिता आपणास आय विल अपलोड एक्सेल लेटर हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. पार्ट 5 23A येथे मागील वर्षामध्ये जो माल मनपा हद्दी बाहेर प्रोसेसिंगला पाठवला असेल अशा मालाची किंमत आपणास इथे टाकायची आहे. त्याचा ओपनिंग बॅलन्स असल्यास तो टाकायचा आहे. 23B मध्ये जो माल मनपा हद्दी बाहेर प्रक्रियेसाठी पाठवला असेल अशा मालाची किंमत आपणास इथे भरावायची आहे. येथे संपूर्ण वर्षामध्ये जो माल पाठवलेला आहे अशी मालाची किंमत भरणे अपेक्षित आहे. या ठिकाणी त्याची बेरीज इथे डिस्प्ले होईल. पार्ट 4 25A मध्ये जो माल मनपा हद्दी बाहेर प्रक्रियेला पाठवला होता व माल तो 6 महिन्यात फेर केलेला आहे अशा मालाची किंमत इथे भरणे अपेक्षित आहे. या ठिकाणी मालाची किंमत भरणे अपेक्षित आहे.
25B येथे मालाच्या मूल्यवर्धित किंमत भरणे अपेक्षित आहे. जसे की माल पाठविताना मालाची किंमत 800 रुपये असेल व मूल्यवर्धित किंमत म्हणजेच प्रक्रिया चार्ज, स्थानांतरण खर्च जेवढा झाला असेल अशा संपूर्ण किमती येथे आपल्याला भरायच्या आहे. 26 मध्ये जो माल 6 महिन्याच्या आत फेर आयात होऊ शकला नाही अशा मालाची किंमत आपण टाकणे अपेक्षित आहे. 27 या ठिकाणी ज्या मालाची मुदत 6 महिने आणखी संपावायची आहे अशा मालाची किंमत इथे आपल्यास भरायची आहे. पार्ट 5 मध्ये मूल्यवर्धित किमतीवर LBT भरणे आवश्यक आहे व तो LBT किती होतो त्याची रक्कम इथे आपण स्वतः कॅल्क्युलेट करून टाकणे अपेक्षित आहे. म्हणजेच 200 वर रक्कम ₹200 या वर LBT रेटने जी LBT येते ती आपण टाकणे अपेक्षित आहे. पूर्वीप्रमाणे हा पार्ट देखील सेव्हवर क्लिक करणे अपेक्षित आहे. सेव्हवर क्लिक केल्यास तो पार्ट सेव्ह होईल. व्हिक्टर मधील पार्ट 6 या ठिकाणी जो माल मनपा हद्दीत निर्यात करण्यासाठी आयात केला होता व तो माल 6 महिन्याच्या आत हद्दीबाहेर निर्यात केलेला आहे अशा मालाचा LBT रिफंड क्लेम आपण या पार्टमध्ये करत आहोत. पार्ट 6 मध्ये नियम 32 नुसार रिफंड क्लेम आहे. येथे आपण कोणती व्हॅल्यू भरायची नाही. या सर्व व्हॅल्यू पार्ट 3 मधून भरलेल्या आहेत त्यानुसार त्या इथे रिफ्लेक्ट होतील. पार्ट 7 मध्ये कॅल्क्युलेशन ऑफ टोटल LBT टॅक्स पेबल असून त्यामध्ये 31 या ठिकाणी आयटम नंबर 8, आयटम 15, आयटम 22, आयटम 28 नुसार जो काही LBT कॅल्क्युलेट झालेला आहे आयटम तो तिथे दिसेल. आयटम 8 म्हणजे पार्ट 2 मधील LBT, आयटम 15 म्हणजे पार्ट 3 मधील जो LBT दे असल्यास तो येईल. आयटम 22 म्हणजे पार्ट 4 मधील जो LBT तो येईल. आयटम 28 म्हणजे पार्ट 5 मधील जो LBT दे आहे तो येईल. यानुसार आपण भरलेल्या किमतीनुसार LBT इथे येईल. येथे आपण पाहिल्याप्रमाणे चलन नंबर, सिरियल नंबर, चलन डेट नुसार आपण जो LBT भरलेला आहे त्या किमती आपणास दिसेल व आयटम 31 नुसार 32 येथे आपण जो LBT भरणे अपेक्षित आहे किंवा जो LBT कॅल्क्युलेट केला आहे तो रिफ्लेक्ट होईल. आपण या ठिकाणी जर LBT जास्त पे केला असेल तर तो आपणास रिफंड दिसेल. जसे की इथे मायनस फिगर दिसते. हा पार्ट सेव्ह केल्यानंतर आपणास जास्त भरलेल्या LBT चा फॉर्म डिस्प्ले होईल. सेव्ह अँड लॉक वर क्लिक केल्यावर हा रिटर्न महानगरपालिकेस दाखल होईल. व आपणास त्याची एक एक्नॉलेजमेंट मिळेल ती आपण प्रिंट काढू शकता.
आपला रिटर्न हा सबमिट झालेला आहे याबद्दल आपल्याला इथे दिसून येईल. पुढे आपणास एक्नॉलेजमेंट स्लिप इथे दिसेल. आपण याची प्रिंट काढू शकता. याप्रमाणे आपण ॲन्युअल रिटर्न भरू शकता. धन्यवाद.